वेलकम वन्स अगेन. आज आपण नवीन टॉपिक बघूया आणि नवीन टॉपिकमधले काही रिमेनिंग पॉईंट्स जे आहेत तुमचे त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, सो टॉपिक इज व्हॉट? टॉपिक इज इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. ओके, कन्सेप्च्युअल टॉपिक आहे, थोडासा डिफिकल्टी लेवल थोडीशी जास्त आहे असं आपण म्हणूया. सो electrostatic. So first of all we will see what is mean of electrostatic. What is mean by electrostatic? So electrostatic मध्ये इलेक्ट्रो आहे बघा. ओके, सो दिस इज वन टाइप ऑफ चार्ज. ओके, अँड स्टॅटिक इट मीन्स द चार्ज ॲट रेस्ट. ओके, मग कुठलाही चार्ज घ्या, प्लस क्यू घ्या किंवा मायनस क्यू घ्या, म्हणजे पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या, एनिथिंग. दोन टाईपचे चार्जेस असतात ना, प्लस आणि मायनस. सो दोन्ही चार्जेस घ्या किंवा इधर टू प्लस घ्या और टू मायनस घ्या, काही हरकत नाही. सो नंबर ऑफ टाइप ऑफ चार्जेस कुठलाही घेऊ शकता तुम्ही, पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या. ओके, सो इफ देर आर टू चार्जेस अँड दीज टू चार्जेस आर स्टॅटिक, एका जागेवरती आहेत, रेस्ट आहेत, किंवा फार फार तर दुसऱ्या पॉईंटपासून आणून एका जागेवरती ते ठेवलेले आहेत, दॅट इज रेस्ट चार्ज. ओके, सो स्टडी ऑफ रेस्ट चार्ज, स्टडी of charge at rest is called as electrostatic. Very simple basic definition. Study of charge at rest. एखादा चार्ज रेस्ट असेल आणि त्याचा स्टडी असेल तर त्याला काय म्हणायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणायचं. ओके, सो आपण पहिली कन्सेप्ट बघूया, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल मी ज्याला व्ही म्हणतो, व्ही कॅपिटल व्ही म्हणतो. ओके, सो डेफिनेशन कशी लक्षात ठेवायची बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल डिफरन्स आपण इलेक्ट्रिक किंवा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये बघतो की पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू आय आर असतं ना, ओम्स लॉ प्रमाणे व्ही इज इक्वल टू आय आर, हे इलेक्ट्रिसिटीमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो हे पोटेन्शियल डिफरन्स तिथं काय येतं बघा. एखाद्या रेजिस्टन्समधनं जेव्हा करंट पास होतो, म्हणजे चार्जेस पास होतात, तेव्हा तिथं काय तयार होतं म्हणतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. ओके, म्हणजे थोडक्यात पोटेन्शियल डिफरन्सची दुसरी डेफिनेशन कशी लिहिली जाते बघा. तर तिथं चार्ज आला, बरोबर, चार्ज फ्लो झाला म्हणून तिथं काय तयार झालं? पोटेन्शियल डिफरन्स तयार झाला. सो हे टेक्निकल लँग्वेजमध्ये कसं म्हटलं जातं, तर तो चार्ज आणण्यासाठी काहीतरी काम लागलं ना, काहीतरी वर्क डन म्हणतो आपण. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं का वर्क डन, तसं चार्जेस फ्लो होण्यासाठी काहीतरी वर्क डन लागलं ना. ओके, सो वर्क डन टू ब्रिंग द चार्ज. वर्क डन टू ब्रिंग द चार्ज. सो तिथं काय तयार झालं मग म्हणून आपण? पोटेन्शियल डिफरन्स. त्यालाच इथं काय म्हणूया आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणूया. सो आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्हीचा फॉर्म्युला काय मिळाला बघा? वर्क अपॉन चार्ज. चालेल, मग हे व्होल्टमध्ये मेजर करूया, किंवा वर्क म्हणजे काय? जूल अपॉन चार्ज म्हणजे काय? कुलोमध्ये मेजर करूया. चालेल का? सो दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज व्हॉट? द इलेक्ट्रिक potential is defined as the amount of work. काहीतरी काम लागलं ना, the amount of work to bring a unit positive charge from infinity to that point against electric field. आता याचा अर्थ काय बघा, डेफिनेशन थोडीशी मी वाढवली डेफिनेशन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? काहीतरी काम लागलं, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, मग याची व्हॅल्यू 1 असेल, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, ह्याला 1 म्हणूया आपण. ओके, सो युनिट पॉझिटिव्ह चार्ज कुठनं तरी इन्फिनिटीवरनं एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आणायला, म्हणजे फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट, त्या पॉईंटवरती आणायला काहीतरी वर्क डन लागलं ना. बरं, तो जो
पॉईंट चार्ज आपण आणला तो कुणाच्या अगेन्स्ट आणला, इलेक्ट्रिक फील्डच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा इलेक्ट्रिक फील्ड जर असा असेल तर तो पॉईंट चार्ज इकडून येणार बघा. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि पॉईंट चार्जमध्ये डायरेक्शन कशी असेल, निगेटिव्ह डायरेक्शन असेल. सो अगेन्स्ट इलेक्ट्रिक चार्ज म्हटलं जातं. मग जर हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज असेल तर व्हीची व्हॅल्यू काय मिळणार आहे, डब्ल्यू मिळणार आहे. सो व्ही इज डब्ल्यू सिन्स क्यू इज इक्वल टू 1. युनिट चार्ज म्हटलं ना त्याला. सो दिस इज द टर्म इलेक्ट्रिक पोटेन्शियल. बघा काय लिहिला फॉर्म्युला. सो व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. सो व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. हेच नोटेशन असंही वापरलं जातं बघा. देअरफॉर व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. आता इथं काय म्हटलं, डब्ल्यू आणि यू काय सांगितलं, सेम सांगितलं ना. आपण काय म्हणतो बघा, वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. सो दिस वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. म्हणून वर्कच्या ऐवजी मी काय लिहिलं, यू लिहिलं. सो व्ही इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, यू अपॉन क्यू मिळालं. सो देअरफॉर यू किती मिळणार सांगा, व्ही इंटू क्यू मिळणार. सिम्पल. देअरफॉर व्ही किती मिळणार आपल्याला, सॉरी यू किती मिळणार आपल्याला. सो यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. सो वेअर व्ही इज वॉट, व्ही इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड क्यू इज वॉट, क्यू इज द चार्ज. सिंपल. हीच डेफिनेशन अशी सुद्धा सांगितली जाते बघा. मग गॉसचा थेरम रेफरन्सला घेतला जातो. सो Q1 Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू आर. ओके, हीच डेफिनेशन. सो आता ही डेफिनेशन गॉस थेरम आणि त्याच्या रूलवरनं येते. सो देअरफॉर मी हेच असं लिहू का बघा, यू इज इक्वल टू Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर आणि हे Q2 बाजूला लिहितो. चालू शकेल ना. और हीच डेफिनेशन मी अशी लिहू, Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर आणि मी Q1 बाजूला लिहितो. चालू शकेल बघा. हीच डेफिनेशन, ह्या सगळ्या डेफिनेशन एकसारख्याच आहेत ना. मॅथमॅटिकल फक्त मी चेंजेस करत चाललेलो आहे. सो यू इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं, ब्रॅकेट इंटू चार्ज मिळालं किंवा इथं ब्रॅकेट इंटू चार्ज मिळालं. सो यू इज इक्वल टू व्ही इंटू चार्ज आहे ना, म्हणून हा जो ब्रॅकेट आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, व्ही म्हणू शकतो. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला, व्ही इज इक्वल टू चार्ज अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर. मग अगदीच Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर म्हटलं तरी चालेल, Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर म्हटलं तरी चालेल. दोन चार्जेस Q1 Q2 असतील तर लिहू शकतो. पण बेसिक फॉर्म्युला आपल्याला व्हीचा काय मिळाला, Q अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट आर. सो आपण ह्याला म्हणू शकतो दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल समजलं का बघा. थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल हे कुणावरती डिपेंड आहे, चार्जवरती ॲज वेल ॲज डिस्टन्सवरती डिपेंड आहे. ओके. सो दिस इज द फर्स्ट concept, that is electric potential or the relationship between, we can say that, electrostatic energy and electric potential. ओके. हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी येतो बघा. व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज किंवा वर्क इज इक्वल टू व्होल्टेज इंटू चार्ज. आता ह्या वर्कलाच आपण कन्वर्ट केलं ना इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीमध्ये, कारण वर्क आणि एनर्जी कसं असतं, सेम असतं ना. सो वी कॅन से दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. सो दिस इज अवर first concept, that is electric potential definition and some mathematical relationships. लक्षात आलं बघा. सो V इज इक्वल टू U अपॉन Q लिहिलेलं आहे. हीच डेफिनेशन अशी लिहिली तर चालेल का बघा. सपोज Vच्या ऐवजी मी जर डिफरन्स लिहिला 2 पॉईंट्स मधला, तर Uचा पण काय येणार, 2 पॉईंट्स मधला डिफरन्स येणार, एनर्जीचा डिफरन्स. डिफरंट फॉर्म्स आहेत डेफिनेशनचे. सो हीच डेफिनेशन अशी लिहिली तरी चालते. बट शेवटी अर्थ काय, वर्क अपॉन चार्ज. सो मेन डेफिनेशन लक्षात ठेवा, व्होल्टेज इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. हे कुठं तर तुम्ही 11th सुद्धा ऐकलं असेल बघा, की इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं तर वर्क डन अपॉन चार्ज असतं. सो तोच फॉर्म्युला इथं घेतला आणि त्याच्यावरून हे सगळं रेफरन्सेस लिहिले बघा. आता ह्यातलं 4 पाय इप्सिलॉन नॉट, इप्सिलॉन नॉट म्हणजे काय असतं, परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. जसं आपलं म्यू नॉट असतं ना मॅग्नेटिझममध्ये, 1 अपॉन म्यू नॉट, म्हणजे तसं इप्सिलॉन नॉट असतं इथं बघा. आपण 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट, सॉरी म्यू नॉट अपॉन 4 पाय असं लिहितो ना, तसं इथं 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट लिहिलं जातं, कारण म्यू नॉट इज इक्वल टू 1 अपॉन इप्सिलॉन नॉट असतं. ते आहे मॅग्नेटिझमसाठी आणि हे आहे इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिकसाठी. सो दिस इज आवर फर्स्ट पॉईंट, दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. चल लिहून घ्या.
चला दुसरी कन्सेप्ट बघूया आपण याच्यातलीच. आय होप की तुम्हाला हे प्रॅक्टिकली सांगायचा माझा प्रयत्न असेल जेवढं, कारण थोडंसं डिफिकल्ट आहे आणि हे कॉम्प्लिकेटेड आहे बघा. या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कॉम्प्लिकेटेड आहेत, त्यामुळे तशा पद्धतीनं सोप्या करून तुम्हाला मी डेफिनेटली सांगायचा प्रयत्न करेल. चला आता बघूया रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड and electric potential. Relation between electric field and electric potential. ओके, एक डायग्राम ड्रॉ करूया त्याच्यासाठी आपण. सांगतो मी तुम्हाला एक्सप्लेन करून. दिस इज m point, this is n point. This is very small distance dx, we can say that. Here plus q0 charge is there, and this is direction of electric field. Okay, this is dx bar, we can say that. So look at the diagram. So आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल यांच्यामध्ये रिलेशन काढायचं आहे. आता काय आहे की एक चार्ज आहे प्लस q, तो o या पॉइंटला आहे. ठीक आहे, एक चार्ज घेतला Q0 म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज. सो याची व्हॅल्यू 1 आहे असं आपण म्हणूया. तर हा चार्ज आपण काय करतो, इन्फायनाईट वरनं या ठिकाणी आणतोय. सो n कडनं m कडे आपण पॉईंट आणणार आहे. ओके, म्हणजे आपण तो पॉईंट चार्ज मूव्ह करतोय ना, आणि तो कुणाच्या अगेन्स्ट मूव्ह करतोय, आपण इलेक्ट्रिक फील्ड ईच्या अगेन्स्ट मूव्ह करतोय. ओके, मग मला सांगा हा जर पॉईंट चार्ज आपण जर मूव्ह करत असेल याच्या अगेन्स्ट, ओके, म्हणजे चार्ज समजा इकडून इथे येतोय स्मॉल डिस्टन्स dx वर, तर आपण काय म्हणू शकतो की स्मॉल वर्क हॅज टू बी डन. स्मॉल वर्क डन होईल ना तिथं, स्मॉल वर्क इज डन. मग ते स्मॉल वर्क डन आपण dw म्हणूया. सो वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असतं. पण मला सांगा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट, आता बघा डिस्प्लेसमेंट इकडं आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड किंवा फोर्स या डायरेक्शनला आहे. सो ते कसं असेल, एकमेकांना अपोजिट असेल. चालेल. सो हीच डेफिनेशन मी असली, देअरफॉर dw इज इक्वल टू, आता ह्या फोर्सची, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची आणि ह्या ईची डायरेक्शन सेम असते, म्हणून मी फोर्सला ॲनालॉगस ई म्हणू शकतो. सो मायनस ई इंटू dx मिळालं आपल्याला. काय मिळालं, वर्क डन मिळालं. कुठल्या डेफिनेशन प्रमाणे, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट या डेफिनेशन प्रमाणे. लक्षात आलं. सो dw इज इक्वल टू मायनस ई इंटू dx. दिस इज व्हेरी स्मॉल वर्क डन to bring the unit positive charge from this point to this point dx distance ni. ओके, आता आपली मागाची डेफिनेशन, u is equal to v into q ना. ओके, सो dw is equal to म्हणे आपण dv into q नॉट म्हणे आपण. चालेल का बघा. मगाच्या डेफिनेशन प्रमाणे एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. बघा, एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज. सो ह्या दोन पॉइंट्स मधले इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण किती घेऊया, dv घेऊया, स्मॉलच ना. सो स्मॉल वर्क डन इज इक्वल टू dv इंटू हा जो काही चार्ज असेल तो q0. पण q0 कसा आहे, सिन्स q0 आपण युनिट चार्ज म्हटले ना, सो युनिट चार्ज. मग हा जर युनिट चार्ज असेल तर dw किती असेल, ओनली dv असेल. सो इक्वेशन नंबर 2 म्हणूया आपण. सो इक्वेशन 1 आपण काढलं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि इक्वेशन 2 काढलं, वर्क इज इक्वल टू v इंटू क्यू. ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे काढलं. सो दोन्ही वर्क डन आता काय करूया आपण, इक्वल करूया. सो देअरफॉर मायनस ई dx इज इक्वल टू dv. सो फ्रॉम 1 and 2. चालेल का. सो देअरफॉर ई इज इक्वल टू किती मिळेल बघा, मायनस dv अपॉन dx. So this is what this is the relation between electric field and electric potential. So where E is electric field and dv is electric potential. आता मायनस साइन आलं बघा, याचा अर्थ E आणि dv मध्ये डायरेक्शन कसे असं आपण म्हणूया, अपोजिट आहे डायरेक्शन. कसं बघा केलं, E ची डायरेक्शन इकडे आहे आणि पॉइंट चार्ज आपण इकडे घेतला, म्हणजे याच्यातला आणि याच्यातला डिफरन्स सो dv आहे. सो दोघांच्या मध्ये काय आलं, निगेटिव्ह साइन आलं. यालाच काय म्हणलं जातं बघा, ही टर्म काय आहे, व्होल्टेज आहे. इथं लिहितो मी व्होल्टेज, आणि ही टर्म काय आहे, डिस्टन्स आहे
किंवा व्होल्ट पर युनिट लेंथ, कुठं ऐकलंय का बघा असं, व्होल्ट पर युनिट लेंथ ही जी टर्म असते ही टर्म कुठं होती बघा, इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पोटेन्शियोमीटर कन्सेप्ट होती का बघा, पोटेन्शियोमीटर, जिथं व्होल्टेज आणि लेंथचं रिलेशन सांगितलं जायचं. व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, मग व्होल्टेज इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू लेंथ, सो कॉन्स्टंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन लेंथ, आणि त्याच कॉन्स्टंटला पोटेन्शियल ग्रेडियंट आपण म्हणतो, व्होल्टेज पर युनिट लेंथ. सो दिस टर्म इज रिलेटेड टू द पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे का, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी at a point in an electric field is the negative of, thus बघा कन्क्लुजन काय केलं मी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इज निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट, निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. बरोबर आहे का बघा, निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट ॲट दॅट पॉइंट. व्हेरी सिम्पल. सो आपल्याला ईचा फॉर्म्युला काय मिळाला, -dV/dx. बघा काही शंका आहे का, कशा पद्धतीने मी एक्सप्लेन केलं, अगदी सिंपल. पहिल्यांदा डायग्राम कन्सिडर करायची. सो डायग्राममध्ये ह्या प्लस क्यूकडं हा प्लस Q0 आणायचा आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज ब्रिंग करायचा आहे. मग युनिट पॉझिटिव्ह चार्ज जर ब्रिंग होत असेल तर वर्क डन होणार. मग ते वर्क डन आपण दोन पद्धतीने सांगितलं. एक आपली पहिली डायग्राम, दॅट इज वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आणि आपली दुसरी डायग्राम या टॉपिकमधली वर्क इज इक्वल टू V इंटू क्यू. बघा दोन्ही डायग्राम्स आपण दोन्ही डेफिनेशन्स यूज केल्या आणि दोन्ही फक्त इक्वल करून ईची व्हॅल्यू काढली -dV/dx. दिस इज नथिंग बट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आय होप की हे समजलं असेल. बघा लिहून घ्या व्यवस्थित. ओके चला हे झालं असेल. सो दिस इज आवर सेकंड पॉइंट ऑफ टुडेज लेक्चर. सो रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता एक छोटासा पॉइंट आहे, एक 1 मार्क डेफिनेशन आहे. झिरो पोटेन्शियल असा पॉइंट आहे, झिरो पोटेन्शियल. ओके, द पॉइंट इज झिरो पोटेन्शियल. ऍक्च्युली पॉइंट काय आहे बघा, झिरो पोटेन्शियल म्हणजे द पॉइंट at which electric potential is zero. Electric potential is zero असं म्हणलं जातं. एक असा पॉइंट की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो म्हणलेला आहे. सो दिस इज नथिंग बट द रेफरन्स पॉइंट. दिस इज द रेफरन्स पॉइंट. ओके, फॉर एक्झाम्पल अर्थ इज रेफरन्स पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल. बस एवढंच लक्षात ठेवा. झिरो पोटेन्शियल म्हणजे असा पॉईंट की ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो म्हटलं जातं आणि तो एक रेफरन्स पॉईंट घेतला जातो. आपण कुठल्याही पॉईंटचं जर व्होल्टेज मेजर करत असो तर एक प्लस आणि एक मायनस म्हणतो बघा. सो तो जो मायनस आहे तो रेफरन्स पॉईंट आहे. सो व्होल्टेज मेजर करत असताना रेफरन्स पॉईंट कन्सिडर करावा लागतो. तो रेफरन्स पॉईंट म्हणजे कुठला, झिरो पोटेन्शियल पॉईंट. सो वी कॅन से दॅट अर्थ इज द झिरो पोटेन्शियल पॉईंट. किंवा अर्थिंग पॉईंट असतो बघा, अर्थमध्ये कनेक्ट केलेला असतो तर तो झिरो पोटेन्शियल पॉईंट आहे. तिथं लूप कंप्लीट होत आहे असं आपण म्हणूया. चार्ज जाऊन तिथं स्टॉप होणार आहे किंवा चार्ज लूप कंप्लीट करणार आहे असं आपण म्हणूया. सो तो जो पॉईंट असेल तो पॉईंट म्हणजे काय असतो, झिरो पोटेन्शियल. सो दिस इज वन सिंपल डेफिनेशन, दॅट इज झिरो पोटेन्शियल अँड अर्थ इज अ रेफरन्स पॉईंट विच इज कॉल्ड ॲज झिरो पोटेन्शियल. चलो नेक्स्ट, derive an expression for electric potential. Expression for an electric potential. Expression of an electric potential due to a point charge. Due to a पॉइंट चार्ज. ओके, एक पॉइंट चार्ज कन्सिडर करायचा आहे आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्या पॉइंट चार्जमुळे किती आहे हे कन्सिडर करायचं. सो पहिल्यांदा डायग्राम घेऊया आपण.
सो समजा एक पॉईंट आहे आपल्याकडं, ओ पॉईंट आहे आणि या ठिकाणी हा प्लस क्यू पॉईंट चार्ज आहे. दिस इज आवर पॉईंट चार्ज. बघा आता हे एक्सप्रेशन आहे, कशा पद्धतीने मी एक्सप्लेन करतोय बघा. सो एक पॉईंट चार्ज आहे आणि ह्या पॉईंट चार्जपासून एक सपोज इथे एक डिस्टन्स आहे ए म्हणूया आपण, की जे डिस्टन्स स्मॉल आर इतकं आहे ओपासनं ए पर्यंतचं, आणि इकडे कुठं तर इकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि इकडून एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज जो की Q0 आहे तो ब्रिंग करायचा आहे. कुठनं? फ्रॉम इन्फिनिटी टू ए, म्हणजेच इन्फिनिटी टू आर ना. बघा इन्फिनिटीकडनं इथं पॉईंट आणायचा हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. सो हा पॉईंट चार्ज आणत असताना आपण दोन पॉईंट्स कन्सिडर करूया, एम आणि एन कन्सिडर करूया. हे का कन्सिडर केले बघा, स्मॉल डिस्टन्स असलेले पॉईंट्स आहेत बघा. आता थोडक्यात प्लस क्यू चार्ज इकडून एम कडनं एन कडनं पुन्हा कुठपर्यंत आणायचा आहे, ए पर्यंत आणायचा आहे. सो ओ टू ए किती झालं? आर झालं. आणि सपोज ओ पासनं एम पर्यंतचं डिस्टन्स आहे ते एक्स म्हणूया, टोटल सिस्टीमचं डिस्टन्स, की जिथं हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे युनिट पॉझिटिव्ह चार्ज कुठं? एमच्या ठिकाणी आहे आणि तो एम कडनं एन कडनं ए पर्यंत आणायचा आहे. म्हणजे किती डिस्टन्सवरती आणायचं आहे? आर वरती आणायचं आहे. सो आपल्याला ह्या पॉईंट चार्जमुळे काय काढायला लागेल? इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायला लागेल. सो कंडिशन समजली. कन्सिडर युनिट पॉईंट चार्ज, कन्सिडर ए पॉईंट चार्ज प्लस क्यू ॲट पॉईंट ओ, कन्सिडर ए युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q0 ब्रिंगिंग फ्रॉम इन्फिनिटी टू आर किंवा इन्फिनिटी टू पॉईंट ए. मग ते आणण्यासाठी एम टू एन स्मॉल डिस्टन्स, स्मॉल वर्क डनसाठी एम टू एन कन्सिडर केलं बघा. मग आता एम कडनं एन कडं आणताना किती डिस्प्लेसमेंट आहे? dx आहे. सो वर्क डन किती असेल? dw असेल. कुठून? एम कडनं एन कडं. सो किती असणार आहे? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मायनस फोर्स का लिहिलं मी? फोर्स असा आहे आणि डिस्प्लेसमेंट कसा आहे? असा आहे. सो अपोजिट आहे ना फोर्स अँड डिस्प्लेसमेंट एकमेकांना. सो dw इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट हा जो फोर्स आहे एफ बार म्हणूया किंवा एफ म्हणूया, गॉसच्या नियमानुसार किती सांगू शकतो आपण? 1/4 इप्सिलॉन नॉट हा Q इंटू Q0 अपॉन याच्यातलं आणि याच्यातलं डिस्टन्स ना. सो एक्स स्क्वेअर म्हणू शकतो. पण Q0ची व्हॅल्यू किती असेल? युनिट चार्ज आहे ना. सो तो रेफरन्ससाठी घेतलेला आहे. सो त्याची व्हॅल्यू 1 असेल. सो फोर्स किती मिळणार आपल्याला? Q अपॉन 4 इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर मिळणार. अर्थ समजतोय का बघा मी काय सांगतोय आणि मी काय लिहितोय ते? इकडून चार्ज आपल्याला इकडं आणायचं आहे पॉईंट एच्या ठिकाणी. ओके. सो आपण काय केलं? फोर्स पहिल्यांदा वर्क डन लिहिलं की समजा एम कडनं एन कडं पॉईंट येतोय फ्रॉम एम टू एन विथ किंवा फॉर व्हेरी स्मॉल डिस्टन्स. मग स्मॉल डिस्टन्स आला, ब्रिंग केला ना चार्ज आपण, म्हणून तिथं काय झालं? वर्क डन झालं. तर ते वर्क डन किती झालं? मायनस एफ इंटू डी एक्स झालं. पण त्यातला फोर्स कसा काढला आपण? गॉसच्या नियमानुसार काढला. 1/4 इप्सिलॉन नॉट दोन चार्जची मल्टिप्लिकेशन आपण दोन चार्ज मधल्या डिस्टन्सचा स्क्वेअर. पण Q0 1 आहे त्यामुळे काय लिहिलं फक्त आपण? Q अपॉन 4 इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर. आता हे इथं पुट करूया. सो देअर फोर dw इज इक्वल टू किती येणार सांगा? मायनस ऑफ Q अपॉन 4 इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर आणि हे dx. चालेल का बघा? इथं फोरची व्हॅल्यू ही फक्त पुट केली. सो दिस इज वॉट? दिस इज स्मॉल वर्क डन. कुठून? एम कडनं एन कडं आहे. मग टोटल वर्क डन काढूया आपण ए पर्यंत यायला. कुठनं? इन्फिनिटी कडनं आर कडं. सो टोटल वर्क डन काढूया आपण. टोटल वर्क डन. सो टोटल वर्क डन साठी काय करतो आपण? इंटिग्रेशन घेतो. कुणाचं? स्मॉल वर्क डनचं. कुठून? इन्फिनिटीपासून आर पर्यंत यायचं आहे आपल्याला. इन्फिनिटीकडनं इथे येऊन थांबायचं ना. सो लिमिट्स काय टाकले मी? इन्फिनिटी टू आर आणि dw काय घेतलं? स्मॉल वर्क डन. सो स्मॉल वर्क डन सगळे एकत्र केले तर आपल्याला काय मिळणार आहे? टोटल वर्क डन, दॅट इज कॅपिटल W मिळणार आहे आपल्याला. चालेल. सो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन्फिनिटी टू आर. आता वर्क डन किती आहे? मायनस Q अपॉन 4 इप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर इंटू dx आहे. चालेल का बघा? मी इकडली बाजू रफ करतो. इथपर्यंत लिहून घ्या व्यवस्थित. ओके. सो आपल्याला आता हे सॉल्व करायला लागेल. सो देअर फोर W इज इक्वल टू इंटिग्रेशन इन्फिनिटी टू आर किंवा कॉन्स्टंट बाहेर घेऊया. सो Q अपॉन 4 इप्सिलॉन नॉट मायनस
आणि इन्फिनिटी टू आर हे एक्स मी वरती घेतो, चालेल का? 1/x² आहे ना, सो मी वरती घेतलं, सो x⁻². इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी ही स्टेप केली, सिम्पल. इज इक्वल टू -q/4πε0 आणि याचं इंटिग्रेशन काय येणार सांगा? x⁻1/−1 इन्फिनिटी टू आर, चालेल? सो हेच मी असं लिहू, हा मायनस आणि हा मायनस प्लस होणार आहे, सो q/4πε0 आणि हे x⁻1 आहे ते मी खाली घेतो, सो 1/x होणार आणि ही लोअर आणि हे अप्पर लिमिट, चालेल का? बघा स्टेप बाय स्टेप, प्रत्येक स्टेप मी सांगतो तुम्हाला. ह्या x² इंटिग्रेशन घ्यायचं असतं. कसं घ्यायचं? x² वरती घ्यायचा. इंटिग्रेशनचा नियम काय? x जे असेल त्याच्यात +1 करायचं, सो -1 झालं आणि ते जे असेल ते खाली लिहायचं, इंटिग्रेशनचा नियम. हे मायनस हे मायनस प्लस झालं, 1/x झालं. आता पुट करूया आपण q/4πε0 1 अप्पर लिमिट -1 लोअर लिमिट, सो हे पूर्ण 0 होणार, सो q/4πε0 इंटू r. सो कुणाची व्हॅल्यू मिळाली सांगा? वर्क डन. कुणासारखी दिसते बघा व्हॅल्यू? q/4πε0 r v सारखी दिसते का? सो जे काही वर्क डन आहे तेच काय म्हणू शकतो आपण इथं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणू शकतो. सो एक्सप्रेशन फॉर अन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज म्हणजे किती? v इज इक्वल टू q/4πε0 r असतं का? सो आपण मागाशी लिहिलो ना, सो v इज इक्वल टू q/4πε0 r. सो दिस इज an expression, this is an expression of, हे सगळं लिहायचं इथनं पुढं सगळं. सो v इज इक्वल टू q/4πε0 r. सो दिस इज अन एक्सप्रेशन. समजलं का? बघा काय केलं याच्यामध्ये. आता बघा हा चार्ज आहे आपला, पॉझिटिव्ह चार्ज आहे ना, सो हा पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून एक्सप्रेशन आपल्याला पॉझिटिव्ह मिळालं. जर निगेटिव्ह चार्ज असतं तर एक्सप्रेशन कसं मिळालं असतं? निगेटिव्ह मिळालं असतं. ओके, सो कन्क्लुजन लिहू शकतो आपण, ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज द रिक्वायर्ड ऑर ऑब्टेन्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज पॉझिटिव्ह अँड इफ द चार्ज इज निगेटिव्ह देन द ऑब्टेन्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ऑल्सो निगेटिव्ह. म्हणजे जो चार्ज घेतलाय प्लस क्यू घेतलाय म्हणून हे प्लस आलं, मायनस क्यू घेतला असतं तर हे मायनस आलं असतं. त्याचं हे पहिलं कन्क्लुजन झालं. चला हे लिहून घ्या सगळं. समजलं एक्सप्रेशन सगळ्यांना? नेक्स्ट कन्क्लुजन लिहितोय मी. समजा आर जर इन्फायनाईट वरती असेल, स्मॉल आर लिहिला होता ना आपण, तो जर इन्फायनाईट वरती असेल म्हणजे इफ आर इज इक्वल टू इन्फिनिटी, सो व्ही किती असणार आहे? 0 असणार आहे. दिस इज अगेन वन कन्क्लुजन. ओके, आणि मग हा जो आर आहे तो कुठेही घ्या, पलीकडे घ्या किंवा इकडे घ्या, कुठल्याही साईडला घ्या, सो आपल्याला हे स्पेरिकल सिमेट्रिक मिळणार आहे. बघा कोण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मी कन्क्लुजन सांगतोय तुम्हाला. सो दिस इज अगेन थर्ड कन्क्लुजन. पहिलं कन्क्लुजन काय सांगितलं? पॉझिटिव्ह चार्जमुळे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळालं, निगेटिव्हमुळे निगेटिव्ह मिळू शकतं. दुसरं, आर जर इन्फायनाईट वरती असेल तर v0 मिळू शकेल ना. बघा v इज इक्वल टू 1/4πε0 r, 1/∞ 0, सो v0 मिळेल. आणि तिसरं काय मिळेल? आर कुठेही घ्या, उजवीकडे घ्या, डावीकडे घ्या, पलीकडे घ्या, खाली घ्या, कुठल्याही साईडला घ्या, सो इट इज अ सिमेट्रिक इलेक्ट्रिक पोटेन्शियल, वी कॅन से दॅट. ओके, आता याच्यावरनं एक ग्राफ आहे, समजतंय का? बघा व्यवस्थित, यातलाच पॉइंट आहे. व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल विथ व्हॅरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड E and electric potential V with distance. So we have to plot the graph. Okay, so graph कसा प्लॉट करायचा? इकडे डिस्टन्स आहे आणि इकडं एकतर E आहे किंवा V आहे. सो E म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं? 1/r² असतं आणि V कसं असतं? 1/r असतं. ओके, सो इनव्हर्सलीच रिलेशन आहे. फक्त ग्राफ काढताना हा पहिला ग्राफ काढलेला आहे आणि हा दुसरा ग्राफ काढलेला आहे. पहिला ग्राफ आहे तो व्हीचा आहे आणि दुसरा ग्राफ आहे तो ईचा आहे. ॲक्च्युली दोन्ही ग्राफ सेमच आहेत बघा, इनव्हर्सली प्रपोर्शनल रिलेशन आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि डिस्टन्समध्ये सुद्धा इनव्हर्सलीच रिलेशन आहे, फक्त स्क्वेअर आहे ना. आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि डिस्टन्समध्ये सुद्धा इनव्हर्सलीच प्रपोर्शनल आहे, फक्त आर आहे.
सो दिस इज द व्हॅरिएशन. सिम्पल ग्राफ आहे फक्त हा, कुणामध्ये ई मध्ये आणि आर मध्ये किंवा व्ही मध्ये आणि आर मध्ये. सो दोन्ही केसेसमध्ये तुम्ही इनव्हर्सली रिलेशन आहे असं सांगू शकता. सो राईट डाऊन दिस थिंग्स. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर or the relationship of electric potential. चला तर याच्याच रिलेटेड पुढचा पॉईंट बघूया. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ two charges where E is equal to 0. इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तिथं ॲबसेंट आहे असं म्हणूया. सो बघा पुन्हा पोटेन्शियल एनर्जी काढायची. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, मगाशी आपण बघितलं होतं वर्क इज इक्वल टू जो काही फॉर्म्युला बघितला होता तोच फॉर्म्युला, किंवा यू इज इक्वल टू व्ही इंटू क्यू बघितलं होतं, त्यातला यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवा काय, U इज इक्वल टू व्ही इंटू क्यू, आणि हे यू म्हणजेच काय तर पोटेन्शियल एनर्जी आहे किंवा वर्क डन म्हणतो आपण. ओके, सो पोटेन्शियल आणि चार्जचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं हे लक्षात ठेवा, वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखादा चार्ज ब्रिंग करणं इनफायनाईट डिस्टन्सवरनं त्या पॉईंटला म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. आता टू चार्जेसची सिस्टीम आहे. सो कन्सिडर करूया आपण दोन चार्जेस आहेत असे. इथे एक चार्ज आहे, याला म्हणूया आपण ए म्हणूया. इथे एक चार्ज याला म्हणूया आपण बी म्हणूया. याला नाव देऊया Q1, याला नाव देऊया Q2. हा 0 पॉईंट आहे. दिस इज सपोज डिस्टन्स R1 बार अँड दिस इज सपोज डिस्टन्स R2 बार, आणि ए आणि बी मधलं डिस्टन्स मग काय असेल R12 बार असेल. बघा पहिल्याकडनं दुसऱ्याकडे दोन चार्जेस आपण सिम्पल कन्सिडर केले सिस्टीममध्ये, प्लस चार्जेस आहेत असं पण म्हणूया, काही हरकत नाही. 2 प्लस चार्जेस Q1 अँड Q2. सो वी कॅन से दॅट so R1 is the position vector of first charge, R2 is the position vector of second charge. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड कसं इथं 0 आहे असं म्हटलं आपण पहिल्यांदा, ठीक आहे. सो फर्स्ट स्टेप काय बघा, पहिली स्टेप, तर टू ब्रिंग चार्ज Q1, टू पॉइंट ए. पॉइंट एला Q1 आणायचं आहे पहिल्यांदा. सो पहिल्यांदा काय केलं आपण, Q1 चार्ज आणला, तर त्याच्या वर्क इज इक्वल टू काय व्ही इंटू क्यू आहे. पण तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲबसेंट आहे किंवा इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नाही. त्यामुळे काय असतं की जेव्हा फक्त पहिला चार्ज आणला जातो तेव्हा वर्क डन कसं होईल, 0 होईल. सो दिस इज वॉट, ड्यू टू ॲबसेन्स ऑफ ई किंवा इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स असल्यामुळं पहिलं वर्क डन आपल्याला मिळालं, किती मिळालं, 0 मिळालं. टू ब्रिंग चार्ज Q2 टू बी. आता मात्र बघा चार्ज Q2 आणायचा आहे. आता पहिला चार्ज आणला, यस Q1 आणला, दुसरा चार्ज Q2 आणायचा. तर मग Q2 आणत असताना मात्र वर्क डन होतं. का होतं, कारण तिथं हा रेफरन्सला चार्ज दुसरा आहे ना अवेलेबल Q1, त्यामुळे पोटेन्शियल इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळालं आपल्याला. ओके, मग फॉर्म्युला काय आपला, U इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. सो तोच फॉर्म्युला मी इथं लिहितो मी, देअर फोर W2 लिहितो मी यूच्या ऐवजी, व्ही लिहितो मी व्ही, ओके, इंटू Q2 लिहितो. आता व्ही म्हणजे काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट Q1. ओके, मग आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट किंवा ह्या Q1 मुळे असणारे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण कसं काढतो, सो चार्ज अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट डिस्टन्स मग काय लिहूया, R12 लिहूया दोघांमधलं, आणि हा चार्ज Q2. सो दिस इज व्हॉट, सो वर्क डन 2 म्हणूया आपण. सो चार्ज Q2 जर Q1च्या जवळ आणला तर किती वर्क डन झालं, तर एवढं झालं बघा. हे मात्र 0 का नाही आहे, कारण हा रेफरन्सला याला मिळाला ना. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळालं आणि हा जो काही चार्ज असेल तो. ओके, सो आपल्याला काय मिळालं, W2 मिळालं. सो दिस W2 इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ potential energy. So this potential energy is equal to Q1 Q2 upon 4 pi epsilon naught R12.
look at the formula, very important formula. Potential energy of system of two charges, किती त्या दोन चार्जेसचं मल्टिप्लिकेशन आहे अपॉन 4 पाय एप्सिलॉन कॉन्स्टंट आहे आणि त्या दोन चार्जेस मध्ये असलेलं डिस्टन्स आहे. लक्षात येते का बघा. हेच आता 3 चार्जेस साठी असेल किंवा n नंबर ऑफ चार्जेस साठी असेल ते आपल्याला याच्या पुढचं एक्सप्रेशन बघायचं आहे. हे मी वाटल्यास आहे तसंच लिहितो. सो दिस इज पोटेन्शियल एनर्जी फॉर सिस्टीम ऑफ टू चार्जेस. दोन चार्जेस असतील तर त्याची पोटेन्शियल एनर्जी एवढी असेल. सो Q1 Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R12 असेल. आता हेच आपण n पॉइंट चार्जेस साठी बघूया, म्हणजे 3 पॉइंट चार्जेस साठी बघूया का बघा. सो व्हेरी सिंपल. हेच आता स्टडी केस करायची. आता हे किती चार्जेस साठी झालं, 2 चार्जेस साठी झालं. सो हेच आपण आता 3 चार्जेस साठी किंवा 4 चार्जेस साठी करू शकतो. ओके. सो मी स्टडी केस लिहितो इथं, वाटल्यास केस 1 म्हणतो बघा. फॉर 3 चार्जेस. आता 3 चार्जेस साठी कसं कन्सिडर करायचं. 2 चार्जेस आहेत Q1 Q2 इथं म्हणूया आणि इथं कुठला तर Q3 चार्ज आहे. तर इथं आपण काय केलं, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि बाकीचं हे 1/4 पाय एप्सिलॉन दोघांमधलं डिस्टन्स लिहिलं. जर 3 चार्जेस असतील तर काय करायचं बघा, तिसऱ्याचं आणि पहिल्याचं रिलेशन लिहायचं ॲज वेल एज तिसऱ्याचं आणि दुसऱ्याचं रिलेशन लिहायचं. बघा समजा तिसरा चार्ज आहे इथं असं मी म्हणतो Q3. सो Q3 आणि Q1चं रिलेशन लिहायचं आणि Q3 आणि Q2चं रिलेशन लिहायचं. मग पहिलं रिलेशन कसं लिहा. सो याला मी W3 म्हणतो बघा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जीच आहे, वर्क डनच आहे. सो पहिल्यांदा काय करूया, Q1 Q3 लिहूया. हाच फॉर्म्युला मी फॉलो करतोय. 4 पाय इप्सिलॉन नॉट R13 येणार बघा. Q1 Q2 1 2 दोघांमधलं डिस्टन्स, Q1 Q3 दोघांमधलं डिस्टन्स प्लस आता Q1चा आणि Q3चा संबंध झाला. आता Q3चा आणि Q2चा. सो Q2 Q3 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R23 चालेल का. सो हेच मी असं लिहू. आता याच्यातनं मी कॉमन काढू शकतो Q3 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट चालेल, किंवा 1/4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमन काढूया. ठीक आहे. सो Q1 Q3 अपॉन R13 कन्सेप्च्युअल समजते का बघा. Q2 Q3 अपॉन R23. सो आपण कॉमन टर्म काढल्यानंतर आपल्याला हे रिलेशन असं मिळेल. सो Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q2 Q3 अपॉन R23. सो दिस इज द W3 असं म्हटलं तरी चालेल आपल्याला. सिमिलरली W4 सांगू शकताय का बघा. आता कन्सेप्च्युअल सांगा. याच्यावर आपण हे लिहिलं. आता W4 कसं सांगायचं बघा. W4 म्हणजे 4 चार्जेस. सो केस सेकंड म्हणतो मी, केस सेकंड फॉर 4 चार्जेस. म्हणजे याचा अर्थ काय करायचं बघा, ह्या 4चं 1 बरोबर रिलेशन, 2 बरोबर रिलेशन आणि 3 बरोबर रिलेशन लिहायचं. म्हणजे मी W4 लिहितो. सो पहिल्यांदा 1 आणि 4चं रिलेशन लिहूया. सो Q1 Q4 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R14 चालेल का, प्लस Q2 Q4 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R24 प्लस Q3 Q4 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R34. पुन्हा ब्रॅकेटमध्ये 1/4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमन काढूया. सो राहणार काय बघा, Q1 Q4 अपॉन R14. कन्सेप्च्युअल लक्षात राहण्यासारखं आहे, समजतंय. प्लस Q2 Q4 अपॉन R24 बघा 24 प्लस Q3 Q4 अपॉन R34 झालं. सो दिस इज फॉर 4 चार्जेस. सो असंच तुम्ही 5 चार्जेससाठी लिहू शकता, असंच तुम्ही 6 चार्जेससाठी लिहू शकता आणि असंच तुम्ही n चार्जेससाठी सुद्धा लिहू शकता. ओके. सो n चार्जेससाठी कसं लिहायचं, केस थर्ड म्हणतो मी, केस थर्ड फॉर n चार्जेस. सो मी WN म्हणून वाटल्यास हे 1/4 पाय इप्सिलॉन नॉट कॉमनच राहील. ओके. समेशन लिहावं लागेल मला. Q
क्यू, दोन चार्जेस आहेत ना. सो एकाला मी म्हणतो जे आणि एकाला म्हणतो मी के, आणि दोघांमधलं डिस्टन्स जे के. चालेल का? सो इन द फॉर्म ऑफ समेशन वी कॅन राईट. सो दिस इज वॉट द वर्क डन ऑर पोटेन्शियल एनर्जी. हीच पोटेन्शियल एनर्जी आहे बघ. यालाच आपण यू म्हणू शकतो. यू कळतंय का? यू म्हणजे वॉट? पोटेन्शियल एनर्जी. कारण पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असू शकतं? वर्क आहे ना. सो बघा, 2 चार्जेसची सिस्टीम बघितली आणि 2 चार्जेसवरनं मग 3 चार्जेससाठी किती असेल हे बघितलं, 4 चार्जेससाठी किती असेल हे बघितलं, ॲज वेल एज आपण n चार्जेससाठी किती असेल हे बघितलं. सो दिस इज वॉट, दिस इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 चार्जेस. बघा, लिहून घ्या व्यवस्थित. ओके. सो आय होप की हे समजलं असेल तुम्हाला. पोटेन्शियल एनर्जी कन्सेप्च्युअल समजतंय का? बघा, जेवढं मी देतो तेवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. बुकमध्ये काही बघायची गरज नाही असं मला वाटतं. जेवढे मी शिकवतो पॉईंट्स तेवढे महत्त्वाच्या गोष्टी याच्यामधल्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट बघूया. सेम पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिंगल चार्ज इन ॲन पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए single charge in an external electric field. मग अशा आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स आहे असं बघितलं होतं. आता काय करूया, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे असं कन्सिडर करू आणि एक चार्ज कन्सिडर केलेला आहे. सो मगाच्या सारखंच मग आपण लिहूया किंवा ड्रॉ करूया वाटल्यास. एक चार्ज आहे इथं सपोज, ज्याला की आपण क्यू म्हणूया, आणि तो आर बार इतक्या डिस्टन्सवरती आहे असं आपण म्हणूया. ओके, याला आपण Q1 आणि R1 म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं आपला. सो मगाचा फॉर्म्युला U इज इक्वल टू काय असतो, V इंटू क्यू. हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही. एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू तो चार्ज असेल तो. ओके, मग आपण याला म्हणूया पोटेन्शियल एनर्जी म्हणूया यूच्या ऐवजी. एक चार्ज आहे म्हणून P1 म्हटलं मी फक्त. ओके, सो व्हीच्या ऐवजी मी V ऑफ आर बार असं लिहितो. सो V ऑफ आर बारचा अर्थ काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इथं एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे त्यामुळे हे प्रेझेंट आहे बघा. मगाशी हे होतं का, ह्यालाच आपण W1 म्हणू शकतो ना. सो टू ब्रिंग द चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए म्हणूया आपण याला. पॉईंट ए वरती प्लस क्यू चार्ज आणायला, इन्फिनिटीवरनं ह्या डिस्टन्सवरती आणायला काहीतरी वर्क डन लागलं. सो ते मगाशी 0 होतं का, तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं तिथं. पण इथं इलेक्ट्रिक फील्ड असल्यामुळे ते फक्त 0 करायचं नाही. तर ते किती लिहायचं, W1 इज इक्वल टू P1 इज इक्वल टू V इंटू आर बार इंटू तो चार्ज म्हणूया क्यू म्हणूया. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू V ऑफ आर बार इंटू क्यू. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल. हे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, आणि हे काय आहे, तो चार्ज. सो दिस इज व्हेरी सिंपल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंगल चार्ज. सिंगल चार्ज असेल फक्त कधी, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड घेतलेला आहे. मगाचे पॉईंट्स कन्सिडर करा. मगाच्या पॉईंटमध्ये वर्क डन 1 होतं बघा, W1 होतं, ते आपण किती घेतलं होतं, 0 घेतलं होतं. आणि वर्क डन 2 होतं ते मात्र कन्सिडर केलेलं होतं. लक्षात येते? याचा अर्थ काय बघा नक्की, तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये हे जरासं जास्त महत्त्वाचं ठरेल. अजून एक पॉईंट याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे. मगाशी आपण विदाऊट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड बघितलं. सो विदाऊट एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला W1 0 मिळाला होता आणि फक्त W2 मिळाला होता आपल्याला. आणि त्या W2लाच आपण काय म्हटलं, पोटेन्शियल एनर्जी म्हटलं. मग तसंच मग 2 चार्जेससाठी, 3 चार्जेससाठी, 4 चार्जेससाठी, n नंबर ऑफ चार्जेससाठी आपण फाइंड केलं होतं. म्हणजे मगाच्या पॉईंटमध्ये एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे नव्हतं, पण आत्ता बघा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आलेलं आहे. सो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आलं की एक चार्ज असेल तर एकच वर्क डन. ओके, आता 2 चार्ज असतील तर काय होणार बघा, ते आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघू. हे पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. जर सिंगल चार्ज असेल आणि तोही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये असेल तर त्याच्यावरती असणारी पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याच्यावरती असणारं त्याचं वर्क डन किंवा एनर्जी किती असते, तर V इंटू क्यू. सिम्पल आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे तो वापरायचा. आता मात्र 2 चार्जेस असतील तर काय करता येईल बघा, त्याचं बघूया.
सो एक्सप्रेशन असं आहे की एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टम ऑफ टू चार्जेस, हेच फक्त काय होणार, एक्सप्रेशन ऑफ ए पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस in an external इलेक्ट्रिक फील्ड. बघा सेम मगाच्या सारखाच पॉइंट आहे, फक्त इथे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड शब्द आला. सो मगाशी ॲब्सेन्स होतं. सो मगाचा जो काही फॉर्म्युले आपण मगाशी लिहिले होते ते सगळे फॉर्म्युले त्याच्यासाठी होते. आता एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड असेल तर काय. ओके, तर आता W1 तर अवेलेबल आहे आपल्याकडं. आता W2 पण अवेलेबल केला पाहिजे, पण त्यासाठी आपण बघूया की दोन चार्जेस आहेत असं आपण म्हणूया. सेम मागाच्या सारखं याला म्हणूया Q1, याला म्हणूया Q2. दोघांच्या मध्ये डिस्टन्स R12, हे डिस्टन्स R1, हा Y ॲक्सिस, हा X ॲक्सिस, हे डिस्टन्स R2. दोन चार्जेस आहेत बरोबर. आता W1 तर इथं आहे, पहिला चार्ज आणला. सो W1 किती मिळाला आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी 1 म्हणूया आपण त्याला. सो आता पोटेन्शियल एनर्जी 1 मगाशी सिंगल चार्जसाठी आपण हा फॉर्म्युला लिहिला, तर याच्यासाठी आपण असं लिहूया R1 बार इंटू Q1 लिहूया. सो हे आपल्याला मिळालं फर्स्ट वर्क डन किंवा पहिल्या चार्जसाठी. तर हा फॉर्म्युला का मिळाला, का तर इथं इलेक्ट्रिक फील्ड ॲब्सेन्स आहे का, नो, इट इज नॉट ॲब्सेंट, इट इज प्रेझेंट. सो एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड इथं अवेलेबल आहे म्हणून आपल्याला हा पॉईंट मिळाला. लक्षात येत आहे का बघा, दोन्हीमध्ये कंपॅरिझन व्यवस्थित करा. याच्या आधीचं जे होतं ते व्यवस्थित बघा, त्याचे फॉर्म्युलेज आपण कसे लिहिले आणि आता हे फॉर्म्युलेज आपण कसे लिहितो बघा. फारसं काही अवघड नाही आहे, म्हणजे जर समराईज कन्सेप्च्युअल ट्रिकी जर लक्षात ठेवायचं असेल तर हे फार सोपं आहे. इन डिटेल जर तुम्ही वाचत बसला तर हे लवकर लक्षात येणार नाही. तुम्ही जर बुक उघडून बघा एकदा, बुकमध्ये ही जी काही एक्सप्रेशन्स दिलेल्या आहेत ती अजिबात व्यवस्थित मांडलेली नाही आहेत. अगदी पॅराग्राफ टाईप दिलेला आहे. यानं काही होत नाही, कन्फ्युजन होणार आहे, भीती वाटणार आहे ते बघितल्यानंतर. पण जर ट्रिकी अभ्यास करायचा प्रयत्न केला, थोडासा नोट्स ओरिएंटेड म्हणूया किंवा असा कन्सेप्च्युअल ओरिएंटेड अभ्यास करायचा प्रयत्न केला तर बघा हे सोपं पडेल. आणि हे काय सगळं लिहित बसायची गरज नाही. आपल्याला मेन मोठं काय आहे, सिंगल चार्ज इलेक्ट्रिक फील्ड असेल तर एवढं, टू चार्ज इलेक्ट्रिक फील्ड असेल तर काय, हे आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. लक्षात येते. सो आता आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं, तर पहिला जो चार्ज Q1 आहे तो आपण ब्रिंग केला कुठनं तर इन्फिनिटीवरनं R1 या डिस्टन्सवरती, म्हणजे पॉईंट ए ला म्हणूया आपण इथं, पॉईंट ए, आणि हा सपोज पॉईंट बी आहे. ओके, सो Q1 ब्रिंग केला ॲज वेल ॲज Q2 ब्रिंग केला. तर तिथली टोटल पोटेन्शियल एनर्जी किती, तर आता पहिल्यांदा फक्त आपण काय केलं की Q1 चार्ज असल्यामुळं किती पोटेन्शियल एनर्जी असते, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू तो चार्ज. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे, V ऑफ R1 इंटू तो चार्ज. ओके, आता W2 काढायला लागेल आपल्याला. W2 बरोबर ना, W1 मिळाला, सिंपल झाला. आता W2 म्हणजे काय, समजा चार्ज Q2 आपण घेतला इथं, तर मगाच आठवा, मगाशी W1 आपण 0 केला होता आणि W2 काय घेतलं होतं की या चार्जच्या ठिकाणी असलेली पोटेन्शियल एनर्जी. मग किती घेतली होती, Q1 Q2 आपण 4πε0 R12 घेतली होती बरोबर. पण इथं मात्र काय होणार आहे, हा Q2 आणला आपण इन्फायनाईट वरनं त्या पॉईंटला आणला, R2 डिस्टन्सला पॉईंट बी ला आणला, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 वेळा पोटेन्शियल एनर्जी मिळणार आहे. 2 वेळा मिळणार म्हणजे काय, एक कुणामुळं, जशी ही मिळाली तशी, आणि दुसरी कुणामुळं, ह्या चार्ज Q1 मुळे, जे की मगाच्या एक्सप्रेशनमध्ये आपण बघितलं होतं. बघा मगाच्या एक्सप्रेशनमध्ये आपण हे नव्हतं बघितलं, हे जर डायरेक्ट सुरुवातीला 0 केलं होतं आणि Q2 साठी आपण काय लिहिलं होतं, फक्त Q1 Q2 आपण 4πε0 R12 फॉर्म्युला लिहिलं होतं. आता इथं मात्र काय होणार आहे, जे दुसरं वर्क डन असणार आहे ते 2 वेळा मिळणार आहे. बघा एकदा ह्या स्टेपनं मिळणार आहे आणि एकदा त्या Q1 Q2 आपण 4πε0 R12 स्टेपनं मिळणार आहे. सो W1 मी काय लिहितो बघा, सो W1 इज इक्वल टू, म्हणजे दुसरी पोटेन्शियल एनर्जी म्हणूया, पहिली मिळाली आपल्याला Q1 ची, दुसरी म्हणजे चार्ज Q2 ची. आता बाकीचं डिटेल मी लिहित नाही, पण तुम्ही मी जसं जे बोलतोय तसं लिहायचा तिथं प्रयत्न करा. सो W2 इज व्हॉट, वर्क डन टू ब्रिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट बी. चार्ज Q2 आणायचा आहे, सो वर्क डन 2 होईल. सो हे 2 वेळा मिळणार आहे. एक कोणामुळे मिळणार आहे, तर एक असं लिहितो मी, ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, आणि दुसरं कशामुळे मिळणार आहे, ड्यू टू पॉइंट चार्ज
Q1. हे जे की मगाशी आपण काढलं होतं, मगाशी हे 0 होतं पण मगाशी आपण हे लिहिलेलं आहे. सो इथं वर्क डन 2 साठी मिळताना मात्र काय मिळणार आहे, 2 वेळा मिळणार. हे जर मी W3 करा म्हटलं तर W3 एक कोणामुळे मिळणार, इलेक्ट्रिक फील्डमुळे, दुसरं कोणामुळे मिळणार, Q1 मुळे, आणि तिसरं कोणामुळे मिळणार, Q2 मुळे. हेच W4 करा म्हटलं की हे फर्स्ट Q1 मुळे एकदा, Q2 मुळे एकदा आणि Q3 मुळे एकदा. सो n नंबर ऑफ चार्जेस साठी सुद्धा आपल्याला हा पॉईंट लिहिता येऊ शकतो. लक्षात आलं. पण आता सध्या तरी आपण 2 पॉईंट चार्जेस साठी लिहूया. सो चला W1 चा तर अर्थ आपल्याला समजला की W1 आपण का लिहिलेला आहे. आता W2 बघूया काय करायचं. सो W2 इज इक्वल टू ड्यू टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. हा जसा लिहिलाय ना तसा लिहायचा प्रयत्न करा. सो V ऑफ R2 इंटू तो चार्ज म्हणजे कोण, Q2. बरोबर आहे का. सो V ऑफ R2 इंटू तो चार्ज Q2. यस. प्लस हे आता मगाशी आठवा आपण कसं लिहिलं होतं, मगाशी चार्ज Q2 आणला होता Q1च्या शेजारी. सो तिथलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती लिहिलं होतं आपण, किंवा तिथली पोटेन्शियल एनर्जी किती लिहिली होती, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू Q2 चार्ज. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती लिहितो आपण, Q1/4π एप्सिलॉन नॉट. आता हे कसं लिहायचं बघा, तर ड्यू टू पॉईंट चार्ज Q1 काय लिहायचं, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण कुणामुळं, Q1 मुळे म्हणूया, किंवा VQ1 म्हणतो मी, इंटू चार्ज कुठला असणार आहे, Q2 असणार आहे. ओके. सो इज इक्वल टू V ऑफ R2 इंटू Q2, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज ना, प्लस हे किती लिहिलं होतं आपण, Q1/4π एप्सिलॉन नॉट, आणि हे कोण आहे, Q2. सो हे आपल्याला काय मिळते बघा, W2 मिळते. सो W2 मात्र 2 वेळा मिळालं ना. असं एक मिळालं ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमुळे मिळालं, आणि दुसरं मिळालं ते चार्ज Q2 मुळे मिळालं. लक्षात येते का, समजते का बघा. आता थोडंसं मागचा काही रेफरन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला ते मागचं काहीच येत नाही इलेक्ट्रोस्टॅटिक असं समजून शिकवतोय. बघा तुम्ही व्यवस्थित लक्षात येते का, तुम्हाला काहीच माहित नाही इलेक्ट्रोस्टॅटिक बद्दल, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे डेफिनेटली समजेल. काही शंका असतील तर तशा मला या लेक्चरच्या लिहून ठेवा आणि त्या विचारा. सो आपल्याला W2 किती मिळाला, एवढा मिळाला. चला मग आपल्याकडे W1 पण आहे, W2 पण आहे, म्हणजे पहिली पोटेन्शियल एनर्जी पण आहे, दुसरी पोटेन्शियल एनर्जी पण आहे. मग सगळी सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी करायची म्हणजे काय, एनर्जीची बेरीज करावी लागेल. सो इक्वेशन 1 ची बेरीज करा, इक्वेशन 2 ची बेरीज करा. सो एनर्जी कॉन्झर्वेशनच्या नियमानुसार, सो टोटल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो मी ऑफ सिस्टीम ऑफ 2 चार्जेस. बघा काय लिहिलं मी, टोटल पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टीम ऑफ 2 चार्जेस. टोटल म्हटलं की आता काय करावं लागेल, सगळ्यांची बेरीज करावी लागेल. सो टोटल म्हटलं की W म्हणूया, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी म्हणूया, टोटल म्हणूया त्याला. ओके. सो टोटल काय काय येणार, W1 येणार आहे आणि W2 येणार आहे. सो W1 आपल्याकडे आहेच, पण W2 मध्ये काय असणार आहे, एक पोटेन्शियल एनर्जी कुणामुळं, इलेक्ट्रिक फील्डमुळं, हे प्लस पोटेन्शियल एनर्जी कुणामुळं, चार्ज Q1 मुळे. हे सगळे वर्क डनच आहेत ना थोडक्यात. सो हेच मग W1 किती आहे आपल्याकडं, V ऑफ R1 इंटू Q1, प्लस पोटेन्शियल एनर्जी ही किती आहे, V ऑफ R2 इंटू Q2. याच्या खाली हे लिहिलं बघा, सिमेट्रिक दिसतंय का, आणि प्लस तिसरा कोण असणार आहे, जो की मगाच्या सारखं लिहिलं होतं आपण, Q1 Q2/4π एप्सिलॉन नॉट इंटू, हां सॉरी इथे डिस्टन्स असतं ना, R12. सो दिस इज व्हॉट अ फायनल इक्वेशन. बघा बरोबर आहे का. सो दिस इज आवर रिक्वायर्ड एक्सप्रेशन. सो दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 2 चार्जेस. पण महत्वाचं काय आहे, इन ॲन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. सो राइट डाउन दिस इक्वेशंस. चलो आय होप की हे समजलं असेल. थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं हे, बट व्यवस्थित ऐका. मी जे काय सांगितलेलं आहे, मी जे काय म्हटलेलं आहे ते व्यवस्थित ऐकल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. बघा काय काय आपण बघतोय. सगळ्यात महत्त्वाची डेफिनेशन मी सांगितली होती तुम्हाला की पोटेन्शियल
डिफरन्स V इज इक्वल टू जसं IR लिहितात ना, हे ओहमच्या नियमानुसार लिहितात ना, तसंच पोटेन्शियल डिफरन्स हे V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज पण लिहिलं जातं. एक जनरल फॉर्म्युला आणि बेसिक फॉर्म्युला बघा, हा ॲक्च्युली करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये पण येतो हा फॉर्म्युला सुरुवातीला. V म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथं म्हटलं जातं, किंवा इव्हन इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल सुद्धा त्याला इथं म्हटलं जातं. वर्क म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहू शकतो आपण, किंवा वर्कचं अगदी फाइंड करायचं झालं तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहून त्याचं इंटिग्रेशन सुद्धा लिहिलं जातं स्मॉल वर्क डन काढून. आणि चार्ज म्हणजे काय, जो काही चार्ज आपल्याला ब्रिंग करायचा आहे तिथं आणायचा आहे ॲट रेस्ट पोझिशनला, तो चार्ज. मग तो कदाचित पॉईंट चार्ज असेल, म्हणजे प्लस क्यू सुद्धा असू शकतो ना पॉईंट चार्ज, मायनस क्यू सुद्धा असेल पॉईंट चार्ज, अगदीच युनिट चार्ज पण असेल. मग युनिट चार्ज म्हटलं की त्याची व्हॅल्यू काय घ्यायची, 1 घ्यायची. सो इट मे बी पॉईंट चार्ज, इट मे बी पॉईंट चार्ज. ओके, सो डिपेंड आहे आपल्याला जी कंडिशन तिथं कन्सिडर करायची आहे किंवा ज्या कंडिशननुसार आपल्याला ते सॉल्व करायचं आहे ते लक्षात ठेवायचं. आणि ते म्हणजे कुठला चार्ज तिथं गरजेचा आहे किंवा कुठला चार्ज ब्रिंग करणार आहोत आपण त्याच्यावरती ते डिफाईन करायचं. लक्षात येते, हीच डेफिनेशन बऱ्याच ठिकाणी आत्ता आज जेवढे काय एक्सप्रेशन्स आपण बघितले त्या सगळ्या एक्सप्रेशनमध्ये जवळपास हीच डेफिनेशन आली. सो V इज इक्वल टू W अपॉन Q. सो W इज इक्वल टू V इंटू Q. हेच W जे आहे काय म्हणतो आपण याला, वर्क डन म्हणतोय. ओके, सो दिस वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. बरोबर ना, कारण वर्क डन कॅन बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. बऱ्याच वेळेला आपण ऐकलेलं आहे वर्क आणि एनर्जी कशा असतात, डायमेन्शनली पण सेम आहेत ना, दोघंही जूलमध्येच मेजर केले जातात. सो आपल्याला माहिती आहे की वर्क डन हे एनर्जीमध्ये स्टोअर केलं जातं. सो आपण इथं म्हणूया की हे वर्क डन स्टोअर केलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी अशी सुद्धा रिप्रेझेंट केली जाते यून. सो हा फॉर्म्युला काय मिळणार, U इज इक्वल टू V इंटू Q मिळणार. म्हणजे हाच फॉर्म्युला कशा कशा पद्धतीने लिहिला जातो हे सांगतो मी. हेच मगाशी आपण W पण लिहिलं बघा, W इज इक्वल टू V ऑफ R लिहिलं इंटू चार्ज लिहिलं. सो V ऑफ R ह्या दोघांना एकत्र मिळून इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणायचं. फक्त काय, R इज फॉर डिस्टन्स, पोझिशन वेक्टर जो होता ना R बार किंवा R तो तिथं वापरलेला आहे. सो इंटू हे चार्ज सेम आहे. मग दोन चार्जेस असतील तर काय, मग त्याच्यातला आपल्याला V किती मिळाला होता बघा. सो Q1 Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट इंटू R12 मिळालं होतं. म्हणजे हा जो V होता ॲक्च्युली फॉर्म्युला असा मिळाला होता ना, Q1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट R आणि हे Q2 मिळालं होतं. ओके, मग हेच आपण हा जो ब्रॅकेट आहे यालाच आपण मगाशी काय म्हटलं होतं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हटलं होतं. सो याच डेफिनेशनवरती बऱ्याचशा कन्सेप्ट आजच्या लेक्चरचे डिपेंड होत्या बघा. आणि जेवढी काही एक्सप्रेशन्स आहेत ती सगळी एक्सप्रेशन्स याच कन्सेप्टवरती डिपेंड होती. ओके, आपला मेन मोटो काय, तर एक चार्ज आहे इन्फायनाइट डिस्टन्सवरती, तर तो एका पर्टिक्युलर डिस्टन्सला आणायचा आहे फक्त. मग चार्ज आणायचा आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी समजा आणायला सांगितलं तर तुम्हाला काहीतरी काम करायला लागेल ना. सो सेम तसं आहे की जर एखादा चार्ज एका पर्टिक्युलर इन्फायनाइट डिस्टन्सवरनं पर्टिक्युलर डिस्टन्सला जर आणायचं असेल डिस्टन्सला तर काहीतरी वर्क डन लागेल. मग ते वर्क डन तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने पुट करा, व्होल्टेज इंटू क्यू, किंवा अगदीच वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट पुट करा. पुन्हा तो जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे कुठला फोर्स, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग तो फोर्स कसा काढायचा, फारसं काय अवघड नाही, तर त्यासाठी गॉस थेरमकडे जायचं. ओके, सो गॉस थेरम काय सांगतो, तर जसं की ग्रॅव्हिटेशनल न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तसाच इलेक्ट्रोस्टॅटिकचा तो गॉस लॉ आहे. लक्षात आलं, सॉरी कुलोम्स लॉ, नॉट गॉस लॉ, कुलोम्स लॉ. तर कुलोम्स लॉ म्हणजे एक फोर्सच काढता येतो ना दोन चार्ज मधला. सो मगाशी पण कदाचित मी गॉस लॉ म्हटलं, सो नॉट गॉस लॉ. गॉस लॉ काय डिफाईन करतो, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन इज इक्वल टू टोटल चार्ज, त्या सिस्टीममधला चार्ज. आणि कुलोम्स लॉ काय डिफाईन करतो, तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. लक्षात ठेवा, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय म्हणायचं की फोर्स इज इक्वल टू G इंटू M1 M2 अपॉन R² ना. तसंच फोर्स इज इक्वल टू, फक्त Gच्या ऐवजी इथं कॉन्स्टंट कोण येतोय, 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन नॉट. दोन मासेसची मल्टिप्लिकेशन होती तशी इथं काय असणार आहे, दोन चार्जेसची मल्टिप्लिकेशन आणि अपॉन त्या दोन चार्जेस मधला डिस्टन्सचा स्क्वेअर. सो दिस इज व्हॉट, दिस इज द कुलोम्स लॉ. हे 11चा लॉ आहे बघा, कुलोम्स लॉ. ओके, सो हा कुलोम्स लॉ इथं वापरला जातो. आणि हेच वर्क डन जे आहे ते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग ह्यातला जो फोर्स आहे तो कशाने काढला तरी चालू शकतो, कुलोम्स लॉनं काढला तरी चालू शकतो. ओके, त्यासाठी मग बेसिक गोष्टी ह्या माहीत असणं गरजेचं आहे. तरी सुद्धा तुम्हाला
यातल्या काही गोष्टी झाल्या असतील नसतील अशा स्वरूपानं मी हे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, सो तुमचे काही रिमेनिंग पॉईंट्स आहेत इलेक्ट्रोस्टॅटिकमधले तेवढे मी कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे याच्या व्यवस्थित नोट्स प्रिपेअर करा आणि याच्यामध्ये काही शंका असेल तर तशा त्या वेळेला लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला पुन्हा त्याच्यावरती डिस्कशन करता येईल, किंवा अगदीच पर्सनल मेसेज करा. कारण हा टॉपिक महत्त्वाचा आहे का तर आहे, अवघड आहे का तर आहे, पण तेवढा तुम्हाला सोपा करून सांगायचं हे माझं काम असेल. सो दिस इज अबाउट द इलेक्ट्रोस्टॅटिक अँड टुडेज लेक्चर. सो आजच्या लेक्चरमध्ये जे काय बघितलं आणि काय इम्पॉर्टंट होतं आजच्या लेक्चरसाठी ते मी तुम्हाला इथं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघा, लक्षात आलं का? याच्या पुढं सुद्धा अजून थोडंसं याच्यामध्ये आहे. डायपोलची एक कन्सेप्ट आहे बघा, डायपोल. जसं की मॅग्नेटमध्ये डायपोल होता, आठवत आहे? डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल म्हणूया आपण त्याला. एक पुढचा पॉईंट आपण बघणार आहे, त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सो इलेक्ट्रिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल. तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल आठवतोय का बघा? मॅग्नेटिक डायपोल. मॅग्नेटमध्ये कसे 2 पोल्स असतात ना, 2 पोल्स. तसे इथं पोलच्या ऐवजी काय असतात? 2 चार्जेस असतात. तिथं नॉर्थ साऊथ घेतलं होतं, तसं इथं प्लस क्यू मायनस क्यू घ्यायचं. 2 चार्जेस घ्यायचे, प्लस क्यू मायनस क्यू. दोघांच्या मध्ये ट्वाईस एल डिस्टन्स. तिथं सुद्धा ट्वाईस एल. मॅग्नेटिक लेंथ म्हटलं होतं तशी ही इलेक्ट्रिक लेंथ असेल. याची एक पोल स्ट्रेंथ असेल, तशीच याची पण पोल स्ट्रेंथ असेल. ओके, सो तिथं आपण काय घेत होतो बघा, तर टॉर्क इज इक्वल टू MB साइन थिटा घेतलं होतं मॅग्नेटमध्ये. तर इथं जो टॉर्क असतो तो काय घेतला जातो? एमच्या ऐवजी पी घेतलं जातं, बीच्या ऐवजी घेतलं जातं आणि पुढं साइन थिटा घेतलं जातं. सो पी म्हणजे डायपोल मुवमेंट, पण कसला? इलेक्ट्रिक. सो पी इज वॉट? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ओके, सो तिथं आपण बघितलं होतं ना, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हा कशा, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा कशावर डिपेंड असतो? प्लस मायनस एम इंटू ट्वाईस एल ना. तसा इथं हा इलेक्ट्रिक डायपोल जो असतो तो प्लस मायनस चार्ज घेतलं जातं आणि ट्वाईस एल घेतलं जातं. बघा, सेम जसं मॅग्नेटिकची कन्सेप्ट आहे सेम तशीच कन्सेप्ट ही इलेक्ट्रिकसाठीच वापरली जाते. सो ह्या दोन्हीमधलं कंपॅरिझन लक्षात ठेवा, कारण ह्या कंपॅरिझनवरतीच आपल्याला हे सगळं स्टडी करायला मिळेल. सो ह्या पॉईंटचा रेफरन्स आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये घ्यायचा आहे. सो इलेक्ट्रिक डायपोल, जसं की मॅग्नेटिक डायपोल्स असतात 2 पोल्स असतात, तसे इथं 2 चार्जेस आहेत. हा सेंटर आहे, दोघांच्या मध्ये डिस्टन्स आहे ट्वाईस एल, ज्याला इलेक्ट्रिक लेंथ म्हणायचं. याची पोल स्ट्रेंथ आहे प्लस क्यू. त्याची कशी प्लस एम होती ना, तशी याची मायनस क्यू आहे, तिथं मायनस एम होती. सो ही डायपोल मुवमेंटची डेफिनेशन. तिथं डायपोल मुवमेंट आपण कॅपिटल एम घेत होतो ना, किंवा एम इज इक्वल टू IA घ्यायचो बघा. तशा टाईपमध्ये इथं सुद्धा इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट घेतलं जातं. लक्षात आलं? सो आय होप की हे समजलं असेल तुम्हाला आजचं लेक्चर. याच्यात काही शंका असतील तर विचारा, आपण पुढचा पॉईंट घेऊन पुढच्या लेक्चरला भेटूया. तोपर्यंत थँक्यू सो मच. अभ्यास करत राहा.